मागच्या 5 वर्षांचा कालखंड हा स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या राजकारणामधील सर्वाधिक राजकीय उलथापालथींनी भरलेला कालखंड ठरलाय। या दरम्यान उलथापालथींचे अनेक अध्याय लिहिले गेले। त्यातील एक होता तो म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट। राज्यातील महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्षांचा कालावधी पूर्ण करत असतानाच जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदाचं आसन डळमळीत झालं होतं। विधानसभेतील बहुमत गमावल्याची कल्पना आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात माहितीचं सरकार सत्तेवर आलं होतं। या घटनेला 1 वर्ष होत नाही तोच महाविकास आघाडीमध्ये आणखी एक स्फोट झाला होता। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानं पक्षात उभी फूट पडली होती। त्यानंतर अजित पवार यांनी माहितीसोबत हातमिळवणी केल्यानं शरद पवारांना मोठा धक्का बसला होता। तेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राजकीय जुगलबंदी सुरू आहे। त्यातील पहिली लढाई लोकसभा निवडणुकीत रंगली होती। तसेच त्या लढाईत शरद पवार यांनी अजित पवार यांना जबर धक्का दिला होता। विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात झालेल्या लढतीमध्ये मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल दिल्यानं बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार हे आपल्यासोबतच असल्याचं शरद पवार यांनी दाखवून दिलं होतं। मात्र लोकसभेतील धक्क्यामधून सावरून अजित पवार हे विधानसभा निवडणुकीसाठी जोमानं सज्ज झाले आहेत। तसेच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधील संभाव्य जागावाटपाचा अंदाज घेतल्यास विधानसभेच्या रणांगणात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात अनेक मतदारसंघांमध्ये थेट लढती रंगण्याची शक्यता आहे। तसेच या लढतींकडे राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचंही लक्ष असेल। शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये थेट लढती रंगू शकतात आणि त्यात कुणाचं पारडं जड राहू शकतं हेच आपण आता पाहूया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। जवळपास 6 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट तयार झाले होते। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील ठराविक अपवाद वगळता बहुतांश नेते हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते। अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव बाबा आत्राम अशा अनेक नेत्यांचा समावेश होता। दरम्यान अजित पवार गटात गेलेल्या आमदारांना शरद पवार यांनी आपल्या स्टाईलने अद्दल घडवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे शरद पवार यांची ही खूबी माहीत असलेले अनेक आमदार शरद पवार गटात परतत आहेत। मात्र तरी अद्याप 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडून आलेले बरेच आमदार अजित पवार यांच्या सोबत आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी अनेक जणांसमोर शरद पवार यांच्याच उमेदवारांचं आव्हान असणार आहे। दोन्ही गटांकडून अद्याप उमेदवार याद्या पूर्ण झालेल्या नसल्या तरी काही मतदारसंघातील लढतींचं मात्र चित्र स्पष्ट आहे। शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात होणाऱ्या थेट लढतींचा विभागनिहाय आढावा आता आपण घेऊयात। सुरुवात करूयात विदर्भापासून। विदर्भातील काही मोजक्या जागा शरद पवार गटाकडून लढवल्या जाण्याची शक्यता आहेत। त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटात असलेले धर्माराव बाबा आत्राम यांच्या विरुद्ध शरद पवार गटाकडून धर्माराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातही शरद पवार आणि अजित पवार गटात अटीतटीची लढत रंगणार आहे। येथे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात गेलेले राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाकडून उमेदवार असतील। आतापर्यंत शरद पवार गटाकडून लढण्यास इच्छुक असलेल्या गायत्री शिंगणे या आता अजित पवार गटाकडून लढण्याची शक्यता आहे। त्याशिवाय तुमसर या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे राजू कारेमोरे आणि शरद पवार गटाचे चरण वाघमारे यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे। विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील अनेक मतदारसंघात शरद पवार गट आणि अजित पवार गट आमनेसामने येतील असं चित्र सध्या दिसत आहे। मराठवाड्यामधील बीड जिल्ह्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात विशेष अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे। त्यात मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या परळीमध्ये अजित पवार गटात असलेल्या धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे। येथे धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला आघाडी मिळाली होती। मात्र आता विधानसभेत येथे जरांगे फॅक्टर चालण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे येथील लढती अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे। याबरोबरच बीडमधील माजलगावमध्येही शरद पवार गट आणि अजित पवार गटात अटीतटीची लढत होणार आहे। येथे अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंके यांच्या विरोधात
शरद पवार गटाने मोहन जगताप यांना उमेदवारी दिली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे राजू नवघरे आणि शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर यांच्यामध्ये लढत रंगणार आहे। तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि उदगीर विधानसभा मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार गटाचा आमना-सामना होणार आहे। पैकी उदगीरमध्ये अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोड यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून सुधाकर बालेराव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। दरम्यान शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये जंगी लढत रंगणार आहेत। त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघात शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने येण्याची शक्यता आहे। त्यातील सर्वात लक्षवेधी लढत रंगणार आहे ती अर्थातच बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याचं आव्हान अजित पवार यांच्या समोर असणार आहे। त्यात येथे अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार कुणी असला तरी येथील मुख्य लढत अजित पवार आणि शरद पवार अशीच असेल। याबरोबरच इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे विरुद्ध शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील, आंबेगावमध्ये अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे। मावळमध्ये अजित पवार गटाचे सुनील अण्णा शेळके यांच्या उमेदवारी विरुद्ध भाजपात नाराजी आहे। त्यामुळे येथे शरद पवार गटाकडून ऐनवेळी भाजपामधील एखाद्या अपक्षाला उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे। याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील आणखी काही विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये लक्षवेधी लढती होणार आहेत। त्यात सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये मकरंद पाटील यांच्या विरुद्ध शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार दिला जाऊ शकतो। तर कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणात असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे समरजित सिंह घाटगे यांच्यात अटीतडीचा सामना रंगणार आहे। चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील यांच्या विरुद्ध शरद पवार गटाकडून नंदिनीताई बाबुळकर कुपेकर यांना उमेदवारी दिली गेली आहे। सांगली जिल्ह्यात तासगाव कोटे महाकाळ आणि इस्लामपूर या मतदारसंघात अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने येणार आहेत। पैकी तासगाव कोटे महाकाळ येथे शरद पवार गटाचे रोहित पाटील यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील हे निवडणूक लढणार आहेत। मुंबई आणि कोकण विभागाचा विचार केल्यास या भागात अजित पवार गट आणि शरद पवार गटात थेट लढती होण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघांची संख्या फार कमी आहे। या भागात चिपळूण विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या शेखर निकम यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून प्रशांत यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातही शरद पवार आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत। येथे नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्या विरुद्ध स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे। शरद पवार गट आणि अजित पवार गट बहुतांश विधानसभा मतदारसंघात आमने-सामने येतील असा महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रानंतरचा मोठा विभाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र। नाशिकमधील येवला विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटातील मातब्बर नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे विरुद्ध शरद पवार गटाचे उदय सांगळे अशी लढत होणार आहे। दिंडोरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या नरहरी झिरबाळ यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यामध्येही अजित पवार गट आणि शरद पवार गट बहुतांश ठिकाणी आमने-सामने येणार आहेत। त्यात अकोले विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटातील किरण लहामटे विरुद्ध शरद पवार गटातील अमित भांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर कोपरगावमध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून संदीप वरपे मैदानात उतरले आहेत। अहिल्यानगर शहरामध्ये संग्राम जगताप यांच्या विरोधातही शरद पवार यांच्याकडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। एकंदरीत आढावा घेतला तर या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटामध्ये असलेले प्रस्थापित नेते आणि शरद पवार गटाकडून दिले जाणारे नवे चेहरे यांच्यात होणाऱ्या समोरासमोरच्या लढतींमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा कुणाचा या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यात होणाऱ्या या समोरासमोरील लढतींमध्ये कोणाचं पारडं जड राहील असं तुम्हाला वाटतं? याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।
सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.